मी पुन्हा कधीच पंढरपूरला येणार नाही. एक दिवस ही आषाढी वारी बंद पडेल आणि दर एकादशीला विठ्ठलाच्या दारात येणारे करोडो वारकरी या पंढरीकडे पाठ फिरवतील. हे शब्द आहे एका निष्ठावान वारकऱ्याचे. लहानपणापासून विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या एका भक्तानं एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या आवारात असं काय पाहिलं की त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. असा कोणता नको तो प्रकार तिथं सुरू होता, ज्याचा व्हिडिओ या वारकऱ्यानं बनवला आणि तो पाहता पाहता करोडो लोकांपर्यंत पोहोचला. ज्या मंदिराच्या आवारात डोकं टेकवल्यावर माणसाची सगळी पापं धुतली जातात, त्याच पवित्र जागेवर माणुसकीला काळिमा फासणारी कोणती घटना घडली, चला जाणून घेऊयात या धक्कादायक घटनेमागचं संपूर्ण सत्य. हा वारकरी दर महिन्याच्या एकादशीला न चुकता पंढरीची वाट धरायचा. याही महिन्यात त्यानं आपल्या गाडीतून प्रवास सुरू केला. मनात विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ होती, पण त्यानं आधी महाराष्ट्रातील इतर शक्तिपीठांचं दर्शन घेण्याचं ठरवलं. तो आधी तुळजापूरला पोहोचला. देवीचं ते भव्य रूप, भक्तांचा अथांग सागर पाहून त्याचं मन भरून आलं. पण देवीचं दर्शन घेऊन जसा तो मंदिराबाहेर आला, तसं त्याच्या डोळ्यांना एक वेगळंच दृश्य दिसलं. मंदिरांच्या पायऱ्यावर अनेक अपंग, वृद्ध आणि अगतिक भिकारी हात पसरून बसले होते. कोणाचा हात नव्हता तर कोणाचा पाय. त्यांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून वारकऱ्याचं मन थोडं विचलित झालं. पण त्याला माहीत नव्हतं की यापेक्षा भयानक दृश्य त्याने पंढरपुरात त्याची वाट पाहतंय. यानंतर तो कोल्हापूरला आला. करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. पंचगंगेच्या घाटावर लोकांनी पूजेचे साहित्य, नारळ आणि पैसे पाण्यात वाहिले होते. पुण्यकर्माचा बाजार मांडला होता. पण तिथंच बाजूला एक भिकारी थंडीनं थरथरत कुडकुडत होता. हजारो श्रीमंत भक्त तिथून जात होते, पण एकालाही त्या भिकाऱ्याच्या अंगावर शाल किंवा चादर टाकावीशी वाटली नाही. दोन्ही देवस्थानांमधील ही परिस्थिती पाहून वारकऱ्याचं मन विषण्ण झालं. अखेर एका दिवशीच्या दिवशी तो वारकरी विठ्ठलाच्या नगरीत म्हणजेच पंढरपूरला पोहोचला. पंढरपुरात पाऊल ठेवताच पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाच्या गजरानं संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. गाडी पार्किंगमध्ये लावली आणि तो पायीच मंदिराकडे निघाला. एकादशी असल्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटापासून ते नामदेव पायरीपर्यंत भक्तांचा अथांग महासागर उसळला होता. जागोजागी पोलीस बंदोबस्त होता. स्वयंसेवक तैनात होते. नेहमीप्रमाणे या वारकऱ्यानं आधी विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचं ठरवलं आणि तो प्रदक्षिणा मार्गावर चालू लागला. आणि नेमका याच प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठल मंदिराला अगदी खेटून त्याला नको तो प्रकार दिसला. मंदिराच्या भिंतीला लागूनच शासकीय आरोग्य सेवेची एक रुग्णवाहिका म्हणजेच ॲम्ब्युलन्स उभी होती. गर्दीच्या ठिकाणी रुग्णवाहिका पाहून वारकऱ्याला आधी वाटलं की प्रशासन भक्ताच्या आरोग्याची काळजी घेत आहे. पण जेव्हा तो त्या रुग्णवाहिकेच्या जवळ गेला, तेव्हा त्यानं जे दृश्य पाहिलं त्यानं त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्या रुग्णवाहिकेच्या चाकाशेजारी अगदी 2 फुटाच्या अंतरावर जमिनीवर एक माणूस वेदनेनं विहळत पडला होता. तो एक गरीब भिकारी होता. त्याच्या पायाला एक अत्यंत गंभीर आणि मोठी जखम झाली होती. त्यावर बांधलेली मलमपट्टी एवढी जुनी आणि सडलेली होती की त्यातून रक्त आणि पू वाहत होतं. त्या जखमी माणसाला साधं उठताही येत नव्हतं. त्याचे डोळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे मदतीची याचना करत होते. सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे वैद्यकीय मदतीचं प्रतीक असलेली रुग्णवाहिका अवघ्या 2 फुटांवर उभी होती, पण त्या गाडीचा ड्रायव्हर किंवा कोणताही वैद्यकीय कर्मचारी तिथं नव्हता. ती गाडी आणि तो जखमी माणूस जणू तिथल्या यंत्रणेसाठी अदृश्य होते. तिथून लाखो वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणत विठ्ठलाचा गजर करत जात होते. अनेक जण दानपेटीत हजारो रुपये टाकत होते. चंद्रभागेत नारळ सोडून देत होते. पण विठ्ठलाच्या मंदिराच्या मुख्य भिंतीपाशी वेदनेनं तडफडणाऱ्या त्या जिवंत माणसाला उचलून रुग्णवाहिकेत टाकण्याची किंवा त्याला 2 रुपयाचं औषध देण्याची दया एकालाही आली नाही. हे सर्व पाहून त्या निष्ठावान वारकऱ्याच्या मनात संतापाची तीव्र लाट उसळली. त्याला जाणवलं की हा निव्वळ ढोंगीपणा आहे. ज्या विठ्ठलाला आपण दिनांचा नाथ, अनाथांचा कैवारी म्हणतो, त्याच विठ्ठलाच्या दारात एक माणूस उपचाराअभावी मरतोय आणि भक्त डोळे मिटून दगडी मूर्तीकडे धावतायत. त्याच्या डोळ्यासमोर विठ्ठलाच्या दगडी मूर्तीऐवजी त्या जखमी माणसाचा विहळणारा चेहरा आला. त्यानं मनोमन मांडलं की हाच खरा जिवंत देव आहे. त्याचा हात संतापानं थरथरत होता, पण त्यानं खंबीरपणे आपला मोबाईल बाहेर काढला. त्यानं त्या संपूर्ण दृश्याचा आणि तिथल्या प्रशासकीय ढिसाळपणाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये आपलं दुःख आणि संताप व्यक्त करताना तो म्हणाला, ज्या देवासाठी आम्ही शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येतो, तो देव इथं रस्त्यावर रक्ताळलेल्या अवस्थेत मदतीसाठी ओरडतोय, पण तुम्ही या आंधळ्या भक्तांना तो दिसत नाहीये. जर तुम्ही जिवंत देवाला असं मरताना सोडून दगडी मूर्तीला सोन्या चांदीचे दागिने अर्पण करणार असाल, तर मला अशा पंढरपुरात पुन्हा कधीच यायचं नाही. जिथं माणूस माणसाला ओळखत नाही, तिथं देव असूच शकत नाही. हा व्हिडिओ जेव्हा यूट्यूब आणि सोशल मीडियावर अपलोड झाला, तेव्हा तो वादळासारखा व्हायरल झाला. अक्षरशः करोडो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट निर्माण झाली. या व्हिडिओच्या ताकदीमुळे आणि वाढत्या दबावामुळे अखेर पंढरपूरच्या वैद्यकीय व्यवस्थेला आणि प्रशासनाला जाग आली. 2च दिवसात त्या जखमी भिकाऱ्याला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर योग्य उपचार सुरू झाले.
या एका व्हिडिओमुळं एका गरीब माणसाला जीवदान मिळालं, पण विठ्ठलाचा एक सच्चा आणि लाडका भक्त यंत्रणेच्या समाजाच्या या ढोंगीपणामुळे मनातून पूर्णपणे तुटला आणि नाराज होऊन गेला। ही घटना आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडते। आपली श्रद्धा, आपली भक्ती आंधळी तर होत नाहीये ना? देव फक्त मंदिरातल्या दगडात आहे का की आपल्या आजूबाजूला गरजू माणसांमध्ये? हे आपण विसरत चाललो आहोत का? वारी करणं म्हणजे केवळ पायपीट करणं नव्हे, तर माणुसकी जपणं हीच खरी विठ्ठलाची सेवा आहे। तुम्हाला या वारकऱ्याच्या भूमिकेबद्दल आणि पंढरपुरातील या घटनेबद्दल काय वाटतं? प्रशासनाचा हा निष्काळजीपणा योग्य होता का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।